नमस्कार मंडळी. तर मित्रांनो, हे माझा यूट्यूबचा पहिलाच ब्लॉग आहे. तर बघू शकता आता मी चालू शेतावर गवत कापण्यासाठी. भरपूर गवत झाले हळदीच्या रानात. हळदीच्या रानातलं गवत कापायचं. मालकाने मला लावले गवत कापायला. तर चला आता मी चालू शेतावर. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. हे बघू शकता हळदीच्या रानात हे गवत कापायचं. थोड्याच दिवसात हळद काढायला सुरुवात करायची आहे. चला गवत कापूया. हे बघा आत्ताच आलो कापून गवत झाडाखाली. मित्रांनो, लय भरपूर ऊन लागते. भरपूर म्हणजे भरपूर. मालकाला म्हणलो कापू नाही, म्हणलो पेटून दिल्यावर जाते म्हणलो जळून. नाही म्हणलं, तुला लय कामाचा कटाळा यायला म्हणला, जाय काप म्हणला. काय सांगावं मायच्यान, कापावं लागते आता. लय भरपूर ऊनही लागालंय, कटाळा यालाय. दुपारचा 1 वाजला. आता बसतो जरा सावलीला आणि थोडं थांबून जातो कापायला. पुन्हा मालक आला की म्हणते बसलास काय म्हणते सावलीला, कापायचं सोडून, कवा कापणं होईल म्हणते. त्यासाठी थोडं बसतो, पाणी वगैरे पिले, जातो पुन्हा कापायला. मायचा ताप नेऊन सने आला वाटाले मालक. आता बसला का म्हणते, बोंबलते आता मला. चला मित्रांनो, तर माझ्याजवळ मालक आलता. नंतर मग मी गेलो कापायला. गवत कापणं झालं अर्धा. आता दुपार झाली. चला मित्रांनो, घरी जातो, जेवण वगैरे करतो. आता बायकोनं सांगले आपल्याला लाकडं, सिलेंडर गेलं संपून. आता लाकडं न्यावं लागतात. आपलं कसं रानामध्ये 2-4 लाकडं नेले की बस स्वयंपाक रेडी. शहरामध्ये कसं आता गेलं सिलेंडर संपून, लागल्या लाईनीच्या लाईनी. तसंच आता खा म्हणा पिठाचे गोळे करून. मग काय करता, आता सिलेंडरच भेटणार ना. तर चला मित्रांनो, आता जातो, जेवण वगैरे करतो, भेटू पुन्हा. तर मित्रांनो, जेवण करून परत आलो बघा रानामध्ये गवत कापण्यासाठी. हे बघू शकतात. हे बघा, त्यात तिथून पुरं कापत इथपर्यंत आलो. हे असं कापायचं, बघू शकता. चला एवढं कापून घेतो. परत आपल्याला घरी लाकडं न्यायचे. सिलेंडर संपलं ना, नाही तर बायको लय बोंबलाली, लाकडं आणा. नाही तर संध्याकाळून आपल्याला काय भाकर भेटत नाही. चला संध्याकाळून नेतो लाकडं आता संच्या पारून.